लेकरांच्या भविष्यासाठी माझा संघर्ष, माझा समाजाशी प्रामाणिकपणा, एकनिष्ठा, त्या लेकराबाळाच्या मराठा समाजाच्या कल्याणासाठी मी आमरण उपोषण करतोय। सरकार येत राहील, जात राहील, चर्चा करत राहील। मी उपोषणावरती ठाम आहे। रात्री मलाही माहिती मिळालेली की रात्रभर त्यांच्या सरकारच्या, मुख्यमंत्र्याच्या, उपमुख्यमंत्र्याच्या, मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांच्या, आयुक्त, सचिव यांच्या बैठका रात्री झाल्यात अशी मला पण माहिती। येतील, त्यांचा काय ड्राफ्ट आहे ते येतील। मला वाटतं ड्राफ्टपेक्षा 58 लाख नोंदी निघाल्यात, तर त्या 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत। ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडिटी देण्यात यावी। हे आदेश, या सूचना प्रशासनानं आणि शासनानं, सरकारनं आणि अधिकाऱ्यांनी मिळून त्या सूचना आदेश काढला पाहिजे शासन स्तरावरचा। ड्राफ्ट कितीपत अधिकारी मान्य करतील माहीत नाही, म्हणून आता त्यांनी ह्या भूमिकेत यायला पाहिजे। मी काल त्यांना तेच सांगितलं की तुम्ही सूचना आदेश द्या। जर प्रमाणपत्र दिले नाही, व्हॅलिडिटी दिल्या नाही, नोंदी असून तर तुम्हाला सस्पेंड करण्यात येईल, कठोर कारवाई करण्यात येईल। राज्यभरातल्या सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत ही सूचना गेली पाहिजे। तशा जर सूचना त्यांनी सरकारनं आणि प्रशासनानं मिळून जर काढल्या, अधिकाऱ्यांनी आणि सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी त्यांनी, तर सामान्य लोक ती सूचना, तो आदेश दाखवतील। तुम्हाला आदेश दिला, कुणबी प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडिटी द्या। दुसरं, हैदराबाद गॅझेटियरचा तुम्ही जी आर काढला, त्या गॅझेटियरच्या स्थानिक चौकशीच्या अहवालाप्रमाणे जो अर्ज करेल त्याला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि व्हॅलिडिटी पण द्या। जर तुम्ही दिले नाही तर तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। असे सक्त आदेश, सूचना सरकारनं आणि अधिकाऱ्यांनी, शासन प्रशासन दोघांनी मिळून काढले पाहिजे, म्हणजे ते अधिकाऱ्यापर्यंत आहे। ड्राफ्ट हा अधिकाऱ्यांपर्यंत जाणार नाही। आम्हाला ड्राफ्ट दिला, तो आमच्याकडे राहील, अधिकाऱ्यांपर्यंत सूचना जायला पाहिजे, म्हणजे अधिकारी टाळणार नाही। हे दोन भाग झाले। आमचं तिसरं म्हणणं आहे, सातारा संस्थांचा जी आर काढायला काहीही अडचण नाही। बहाणे कोर्टात चॅलेंज होणार आहे, अमकं होणार आहे, तमकं होणार आहे। किती चांगला काढला तरी मराठ्यांच्या नशिबात चॅलेंज आहेच। कुणीतरी विरोधात जाऊन याचिका दाखल करतं, कुणीतरी विरोधात जाऊन चांगलं दिलं तरी आमच्या विरोधात जाते, चुकीचं दिलं तरी पण आमच्या विरोधात जाते। त्यामुळं सातारा संस्थांचा जी आर काढून टाकणं आवश्यक आहे। त्याला 94चा जी आरची नियमावली, 90च्या अध्यादेशाची नियमावली, 2001-2012चा कायद्यानुसार, 2012च्या कायद्यानुसार त्याला ती नियमावली लागू करावं। हैदराबाद गॅझेटियरबद्दल त्या जी आरला सुद्धा तीच नियमावली लागू करावं। त्याच्यातही 1921ची, 1931ची, 1800च्या ज्या जनगणना आहेत त्यासुद्धा घ्यावा आणि जी आर काढून टाकावं। जी आर काढायला काहीही अडचण नाही। गुन्हे मागं घेण्यासाठी सरकारला अधिकार आहेत, गृह मंत्रालयाला अधिकार आहेत, विधी व न्याय मंत्रालय सरकारकडे आहे, मुख्यमंत्री साहेबांकडे आहे। ते कलमा कमी करू शकते, तीही कारवाई करता येते। बलिदान गेलेल्या कुटुंबांचा विषय तो तर सहज त्यांच्या हातातला आहे। सारथी महामंडळ याच्याबद्दल आपण बोललो, बार रोज काय बोलायचं आहे, तेच विषय पुन्हा। मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करणं, एकदा मुख्यमंत्र्यांनी फक्त घोषणा करायची, त्यात काय मोठा विषय नाही आहे। मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्यासाठी कशाचीच आवश्यकता नाही आहे। शिंदे समितीला मुदतवाढ देऊन नोंदी शोधायला लावायच्या। या जवळपास आपण सगळ्या मागण्या सरकारकडे दिलेल्या आहेत। आता मला वाटतं त्यांनी ड्राफ्ट हा आमच्यासाठी राहील, हरकत नाही, ड्राफ्ट दिला तरी आम्ही स्वीकारू।
पण सरकार स्तरावर सूचना जाणं लय गरजेचं आहे प्रत्येक कार्यालयाला अधिकाऱ्यांमध्ये. त्या सूचना त्यांनी काढा. काल एक कच्चा draft ड्राफ्ट तुम्हाला विषय दाखवण्यात आलाय का? आहे. कच्चा सातारा गॅजेटचा जो विषय आहे, तुम्ही जे म्हणताय सातारा गॅजेट लागू करा, बाकी सगळ्या मागण्यांबाबत ते पण शिष्टमंडळ समाधानकारक दिसते. मात्र सातारा गॅजेट जर लागू केला तर कोर्टात चॅलेंज झालं तर हैदराबाद गॅजेट बाबत देखील काही चुकीचा निर्णय येऊ शकतो, अशी सगळी चर्चा आहे किंवा अभ्यासकांचं म्हणणं आहे. तर त्यामुळे हे सगळं सातारा गॅजेट आता कोणचे अभ्यासक म्हणले? अभ्यासक कोण म्हणलंय का? अशात म्हणलंय का असं म्हणतो मी, अडवून नाही बोलत. अधिकाऱ्यांचं ऑफ द रेकॉर्ड म्हणणं आहे. अधिकाऱ्यांचं मला वाटलं अभ्यासक म्हणले. हा, म्हणजे ते अधिकारी म्हणजे ते अभ्यासक त्यांचे होते, त्यांचं ऑफ द रेकॉर्ड असं म्हणणं आहे. जे आपले जे अभ्यासक आहेत, मराठा समाजाचे, जे आर काढायला काही हरकत नाही, फक्त नियमावली व्यवस्थित लावली पाहिजे सरकार. जे आर काढणारे ते अधिकारी त्यांच्याकडे नियमावली चुकीची लावली तरी होतं. आणि आमच्या अभ्यासकांना माहिती आहे, मराठा समाजाला पण माहिती, कितीही चांगला जे आर काढला तरीही मराठ्यांचा चॅलेंज केला जातो. जसं की गायकवाड कमिशननं 12-13% मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. मराठा समाज मागासिद्ध करून चॅलेंज केलं. आता 10%सुद्धा BC चॅलेंज केलं. मराठ्यांचं काही पण चॅलेंज होणार, लक्षात ठेवा. तुम्ही आत्ता काढला तरी चॅलेंज होणारे, तुम्ही 1 वर्षांनी काढला तरी चॅलेंज होणार. कारण मराठ्यावर जळणारे तेवढी संख्या आहे. मराठा समाज मोठा होऊ नये अशी संख्या खूप आहे, म्हणून ते कधीही होणारच.